Okay, so in last lecture we talked about drift velocity. Okay, आणि त्यानंतर त्याचे न्यूमेरिकल्स पण केले. Today we are going to study new point. पण तुम्हाला माहिती आहे तो ऑलरेडी 10th मध्ये झाला आहे. We are going to study Ohm's law. Okay, आज आपण शिकणार आहे Ohm's law. ठीक आहे. So what exactly is Ohm's law and what are the applications of Ohm's law? ठीक आहे. Now आता आपण काही कन्सेप्ट शिकलोय. जशी पहिली कन्सेप्ट आपण शिकलोय V stands for potential difference. Then we learn the concept called I stands for electric current. Okay, so V stands for potential difference, I stands for electric current. The relationship between V and I was given by a German scientist George Ohm. Okay, आणि त्याचंच नाव आहे Ohm's law. ठीक आहे. सी बघा 12वी मध्ये गेल्यावर तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड आणखीन काही लॉ शिकणार आहे, जसं की किर्चॉफ्स लॉ वगैरे. ओके, पण सगळ्यात बेसिक लॉ कुठला आहे तर ओम्स लॉ आहे. ओके, सो इट इज द मोस्ट बेसिक लॉ फॉर द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक करंट. द रिलेशनशिप बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रिक करंट वॉज गिवन बाय दिस लॉ, ओम्स लॉ. ओके, आता सगळ्यांना याचं स्टेटमेंट माहिती आहे. द पोटेन्शियल डिफरन्स between the ends of conductor is directly proportional to electric current passing through the conductor. Okay, provided a condition is provided the physical state of the conductor remains constant. This is very important. The physical state of conductor remains constant. म्हणजे जोपर्यंत तुमच्या कंडक्टरची फिजिकल स्टेट ही कॉन्स्टंट आहे तोपर्यंत V आणि I मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. ओके, ठीक आहे. सो V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. आता पहिली गोष्ट, पहिला प्रश्न आपल्या मनात येतो की सर फिजिकल स्टेट म्हणजे काय. तर 4 फॅक्टर लक्षात ठेवा. फिजिकल स्टेट इज डिसाइडेड बाय दीज 4 फॅक्टर्स. फर्स्ट इज लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, देन सेकंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. Then third, temperature of a conductor, and fourth, the material of conductor. Okay, हे जे 4 फॅक्टर आहेत ना, ह्या चौघांना मिळून म्हणतात फिजिकल कंडिशन. ओके, सो वेन लेंथ ऑफ कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, मटेरियल अँड टेम्परेचर या 4ही गोष्टी जेव्हा तुम्ही सेम ठेवता तेव्हाच V आणि I मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असतं. ओके, अदरवाईज नाही. तुम्ही यातला एक जरी फॅक्टर बदलला तरी हे इक्वेशन व्हॅलिड होणार नाही. म्हणजेच फॉर दिस इक्वेशन टू बी व्हॅलिड यू नीड टू फॉलो दीज 4 कंडिशन्स: लेंथ, एरिया, टेम्परेचर अँड मटेरियल. कळलं? ओके, सो लेंथ ऑफ कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड मटेरियल इज सेम. देन वी कॅन से दॅट V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. ओके, आता प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढल्यावर काय घ्यावं लागतं रे? कॉन्स्टंट. सो इफ आय रिप्लेस दिस बाय इक्वल टू, आय हॅव टू टेक अ कॉन्स्टंट अँड द कॉन्स्टंट इज R. अँड वी ऑल नो R स्टँड्स फॉर रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. R चा अर्थ असतो रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. ओके, सो R इज अ रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, V इज द पोटेन्शियल डिफरन्स अँड I इज द करंट. सो दिस इक्वेशन इज कॉल्ड एज ओम्स लॉ. ठीक आहे. So R is resistance of conductor. मग R चं इक्वेशन काय येणार रे? R is equal to V upon I. ओके, आता आपण ग्राफ प्लॉट करू. ओके, सो दिस इज एक्स ॲक्सिस ज्याच्यावर मी घेतलाय करंट, and this is y axis ज्याच्यावर मी घेतलंय व्होल्टेज. ओके, नाव तुम्ही ते रिव्हर्स पण करू शकता, त्याने फरक पडत नाही. यू कॅन रिव्हर्स इट ऑल्सो. आता मी ग्राफ प्लॉट करतो. काय रे इथे? डायरेक्ट प्रपोर्शन. याचा अर्थ काय रे? ज्या प्रपोर्शनमध्ये व्होल्टेज वाढणार त्याच प्रपोर्शनमध्ये करंट पण वाढणार. सो द ग्राफ विल पास थ्रू ओरिजिन अँड इट विल बी अ स्ट्रेट लाईन. ओके, सो the graph of Ohm's law is a straight line passing through origin.
ओके, म्हणजे जर का तुमच्याकडे एखादा कंडक्टर असेल आणि तो ओम्स लॉ उभे करत असेल तर त्याला म्हणतात ओमिक कंडक्टर. काय म्हणतात त्याला? ओमिक कंडक्टर. आणि जर तो ओम्स लॉ उभे करत नसेल तर त्याला म्हणतात नॉन ओमिक कंडक्टर. ओके, सो आता जो ग्राफ काढलाय मी तो कुठल्या कंडक्टरचा आहे? ओमिक कंडक्टरचा आहे. ओके, दिस इज द आयडियल ग्राफ ऑफ ओम्स लॉ. म्हणजे जर तुमचा कंडक्टर आयडियल असेल, सो दिस इज द आयडियल नेचर ऑफ ओम्स लॉ. हे आयडियल नेचर आहे. ओके, हां, आता रियालिटीमध्ये काय होतं ते बघा. व्हॉट हॅपन्स इन रियालिटी? ओके, वेन यू कम टू रियालिटी यू नेवर गेट अ स्ट्रेट लाईन. तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळत नाही रियालिटीमध्ये. ही आयडियल सिच्युएशन आहे, हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. हे असं होतं का माहीत नाही, आपण बघू ते. पण इन रियालिटी यू नेवर गेट अ स्ट्रेट लाईन. सो व्हॉट यू गेट? यू गेट स्ट्रेट लाईन फॉर सम पार्ट. ओके, आणि त्यानंतर तुमचा ग्राफ थोडासा डेविएट होतो. ओके, पहिल्यांदा तुम्हाला थोडी स्ट्रेट लाईन मिळेल पण नंतर तो डेविएट होतो. ओके, सो दिस इज आयडियल केस अँड दिस इज रिअल केस. रियालिटीमध्ये हे होतं. ओके, सी हे बघा, जरी तो थोडासा डेविएट झाला असला तरी फरक नाही पडत का? स्टिल इट इज अ व्हेरी गुड कंडक्टर. सो आय विल से दिस इज अ ग्राफ ऑफ गुड कंडक्टर. हा गुड कंडक्टरचा ग्राफ आहे आणि हा त्यातला आयडियल ग्राफ आहे. ओके, आयडियल मीन्स व्हॉट? जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे स्ट्रेट लाईन. सो इट इज नॉट ऑलवेज दॅट यू विल गेट अ स्ट्रेट लाईन. हां, फॉर सम रेंज यू कॅन गेट अ स्ट्रेट लाईन. काही रेंजसाठी तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळते पण थ्रूआउट स्ट्रेट लाईन मिळत नाही. जर थ्रूआउट स्ट्रेट लाईन मिळाली तर तो झाला आयडियल कंडक्टर. ओके, आयडियल ओम्स लॉ उभे करणारा कंडक्टर. बट वॉट एव्हर वी गेट दॅट इज ऑल्सो नॉट बॅड. वी कॉल दॅट ॲज अ गुड कंडक्टर्स. म्हणजे गुड कंडक्टर्स ऑल बिहेव दिस वे. ओके, पण तसं जरी असलं तरी बऱ्यापैकी दाखवताना आपण स्ट्रेट लाईन दाखवतो. ओके, सो ओम्स लॉ इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड्स ऑफ कंडक्टर is directly proportional to current flowing through conductor. Okay, and the graph is a straight line passing through origin. Okay, आता आपण काही एक्स्ट्रा गोष्टी बघू रिलेटेड टू ग्राफ अँड युनिट्स. ओके, नाव इकडे नीट बघा. इमॅजिन स्ट्रेट लाईन. नाव ह्याला म्हणतात स्लोप. काय काढला तुम्ही? स्लोप. सो यू डिसाइडेड टू कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ ग्राफ. स्लोप काय असतो रे? स्लोपचे जनरल फॉर्म्युला काय असतो? हे मॅथ्समध्ये शिकला असाल तुम्ही. वाय अपॉन एक्स म्हणजे वाय कॉर्डिनेट अपॉन एक्स कॉर्डिनेट. कोण आहे रे वाय कॉर्डिनेट? व्ही. एक्स कोण आहे रे? आय. सो स्लोप काढल्यावर कोणाची व्हॅल्यू मिळेल? व्ही अपॉन आय. व्हॉट इज व्ही अपॉन आय? आर. कळलं का? सो इफ यू फाइंड आउट स्लोप यू विल गेट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. समजलं? म्हणजे जर का तुम्ही ओम्स लॉच्या ग्राफचा स्लोप काढला तर तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, सो फॉर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स यू हॅव टू ड्रॉ ग्राफ, स्लोप ऑफ द ग्राफ. ठीक आहे, आता इथे जर का बघितलं आपण तर युनिट्स बघा. आता कोण कोण आहे रे? इथे आहे पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं युनिट असतं वोल्ट. राईट, खाली एक करंट, करंटचं युनिट एम्पियर. बरोबर, इज इक्वल टू इथे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचं युनिट ओहम. ओके, सो when your resistance is 1 ohm, when the potential difference is 1 volt and current is 1 ampere. ओके, याचा अर्थ काय रे? तुमच्या कंडक्टरचा रेजिस्टन्स 1 ओहम कधी असेल? जेव्हा करंट पासिंग थ्रू कंडक्टर इज 1 ampere and the potential difference between the ends of conductor is 1 volt. तेव्हा रेजिस्टन्स असेल 1 ohm. Okay, so this is definition. They'll ask you in exam, define 1 ohm. When the potential difference between the ends of conductor is 1 volt and a current flowing through conductor is 1 ampere, then the resistance of the conductor is 1 ohm. Okay, समजलं? ओम्स लॉचं स्टेटमेंट कळलं? ओके, physical state of the conductor remains constant, then potential difference is directly proportional to current. फिजिकल स्टेटमध्ये किती फॅक्टर येतात? 4 फॅक्टर. लेंथ ऑफ कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर आणि मटेरियल. कळलं? आता तुम्ही म्हणाल सर यातला आम्ही एखादा चेंज केला तर काय होईल? ते पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहे पुढच्या लेक्चर्समध्ये. ओके, पण आता आपल्याला फक्त ओम्स लॉ बघायचा आहे. अँड दिस इज द स्टेटमेंट, इक्वेशन अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ
ओम्स लॉ. ओके. आता रेझिस्टन्सचा कन्सेप्ट कळला आहे, तो मी तुम्हाला ड्रिफ्ट वेलॉसिटीच्या वेळेस पण सांगितला होता. व्हेन अ इलेक्ट्रॉन इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, ओके, देर आर लॉट ऑफ थिंग्स, ॲटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, वॉल्स आहेत, हे सगळे मिळून तुमच्या इलेक्ट्रॉनचं स्पीड कमी करतात. ड्रिफ्ट वेलॉसिटी होती ना, अँड दॅट इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. मग आता मला सांगा, रेझिस्टन्स जास्त आहे, माझ्याकडे एक कंडक्टर आहे, त्याचा रेझिस्टन्स जास्त आहे, याचा अर्थ तो गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे? तर तो बॅड कंडक्टर आहे. कारण एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे कंडक्टन्स. ओके. कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. ओके. कंडक्टर इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्स जितका जास्त, कंडक्टन्स तितका कमी. ओके. हां, मग कंडक्टन्सचं सिम्बॉल आपण सी लिहू. सी इज इक्वल टू 1/r. ठीक आहे. सी इज इक्वल टू 1/r. व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स? युनिट येणार 1/ओहम और ओहम रेज टू -1 और 1/ओहमलाच सिमेन्स म्हणतात. एस Siemens. Siemens is the name of scientist. So this is the SI unit of conductance. Conductance SI unit काय असेल? 3 युनिट आहेत. 1/ओहम, त्याला दुसरं नाव आहे सिमेन्स किंवा ओहम रेज टू -1. ओके. सो हिअर वी लर्न ओम्स लॉ, ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड कन्सेप्ट ऑफ कंडक्टन्स. कंडक्टन्स इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. ओके. नाव लगेच आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स घेऊ, कारण ते खूप सिम्पल असतात. ओके. Now look at the first numerical, page 209, example 11.3. Okay, I will read for you. A flashlight uses two 1.5 volt batteries. Okay, म्हणजे फ्लॅशलाईट म्हणजे टॉर्च वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये बॅटरीज आहेत. किती बॅटरीज आहेत रे? 2. एकाचं व्होल्टेज किती आहे रे? 1.5. म्हणजे टोटल व्होल्टेज किती असणार? 2 बॅटरीज आहेत ना, आणि एकाचं 1.5 वोल्ट आहे ना, सो टोटल व्होल्टेज किती आलं? 3 वोल्ट. ओके. बघा आपल्या नॉर्मल रिमोटमध्ये वगैरे पण 1 नाही 2 सेल असतात, मग 2 सेलमध्ये 2 बॅटरीज ना, सो त्यांचं व्होल्टेज ॲड होणार. टू प्रोव्हाइड अ स्टेडी करंट ऑफ 0.5 एम्पियर. किती करंट फ्लो होतोय? I इज इक्वल टू 0.5 एम्पियर. ठीक आहे. So the current is 0.5 ampere, voltage is 3 volt. What do you have to calculate? Determine the resistance of a filament. तुम्हाला काढायचं आहे रेजिस्टन्स. R is equal to question mark. बघा सोल्युशन, सिंपल प्रॉब्लेम आहे. ओम्स लॉ बघितला आपण, R इक्वल टू V/I. सो V किती आहे रे? 3/0.5. बरोबर. जर मी खाली 5 लिहिलं म्हणजे इंटू 10 केलं तर वरती पण इंटू 10 ना, सो 30/5. सो R किती आला? 6 ओहम. सो द रेजिस्टन्स ऑफ द ग्लोईंग फिलामेंट इज 6 ओहम. ओके. समजलं? सिम्पल होता. ओके. अजून एक्सरसाइजमध्ये बघू आपण, काही असतील तर करून टाकू. ओके. नाव एक्सरसाइजमध्ये एक प्रॉब्लेम आहे जो चार्जचा प्रॉब्लेम आहे. आपल्या इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन शिकून झाली, त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येईल. ओके. आय एम टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम नंबर 11, पेज नंबर 220. सो पेज 220, प्रॉब्लेम नंबर 11. गिवन बघा. A current of 4 ampere flows through automobile headlight. करंट दिलाय तुम्हाला. किती दिलाय रे करंट? I is equal to 4 ampere. ठीक आहे. पुढे, how many electrons flow? नीट बघा.
हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले, त्याला मी कॅपिटल एन लिहितो कारण स्मॉल एन आपण ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये वापरला आहे. सो इथे मी लिहितो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला कॅपिटल एन. ओके, आणि टाइम किती आहे रे, 2 hours. फाईन. ओके, ठीक आहे. किती वेळ तुम्ही करंट पास करताय, 2 तास. ओके, ठीक आहे. आता पहिली गोष्ट, आवर्स इज नॉट SI युनिट. 2 तास म्हणजे किती मिनटं, 2 × 60 मिनिट्स ना, इंटू 60 का मला सेकंड करायचे. सो 2 × 60 × 60 सेकंड्स, 7200 सेकंड्स. ओके, ठीक आहे. तुम्हाला काढायचा आहे नंबर. ओके, सगळ्यात पहिल्यांदा करंटची डेफिनेशन काय रे, I = Q/T. I आणि T दिलाय ना, Q = काय येणार रे, IT. I किती आहे, 4 × 7200 म्हणजे Q किती आला रे, 0 0 कूलम आला चार्ज. कळलं का, हे सोपं आहे. I = Q/T, Q = IT. Q काढून घेतला. ओके, म्हणजे किती चार्ज फ्लो होते समजलं. आता हा जो फ्लो होतोय हा आहे टोटल चार्ज. हा चार्ज फ्लो होतोय म्हणजे कोण फ्लो होते, इलेक्ट्रॉन ना. सो वॉट एव्हर आय गॉट, इट इज वॉट, इट इज टोटल चार्ज. सो व्हॉट इज टोटल चार्ज, टोटल चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स into charge of electron. कळलं. टोटल चार्ज म्हणजे काय, टोटल चार्जला Q लिहू, Q = नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला N, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनला स्मॉल e, आणि स्मॉल e ची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्मॉल e इज 1.6 × 10⁻⁹ कूलम. बघा खूप सोपं आहे. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज एवढा आहे ना, तर किती जण फिरतायत, N, आणि टोटल चार्ज हा आहे ना जो आपण काढला आहे. सो 28,800 इज इक्वल टू N × 1.6 × 10⁻⁹. N काढायचं आहे, हा इकडे डिवाइड होईल. 28,800 अपॉन 1.6 × 10⁻⁹. दिस इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, बघा कॅल्क्युलेट करू आपण. नीट बघा काय करते, 28,800 याला 16 लिहितो खाली, एक घर पुढे गेलो म्हणजे 10⁻⁻20 ना, बरोबर. आता ह्याचे डिव्हिजन करतो. 16 × 1 = 16, 12 राहिले, वरतून 8 आला. ओके, 16 8 = 128 आणि पुढे 2 0 इंटू 10⁻⁻20 वर गेला 20. कळलं. ओके, आता किती आला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, 18 जर का मी लिहिलं ते 2 0 आहेत म्हणजे +2. ओके, 10⁻22 नंबरला युनिट नसतं. सो किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 18 × 10⁻22. पुस्तकात उत्तर लिहिलंय 1.8, 18च्या ऐवजी 1.8 लिहिले, त्यामुळे त्यांची पॉवर आहे 23. कळलं. ओके, सो किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात समजलं. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर इज इक्वल टू 18 × 10⁻22. ओके, ह्याच्यात ओम्स लॉ नव्हता, पण हा एक प्रॉब्लेम राहिला होता जो आपण कव्हर केला आज. ओके, ओम्स लॉचा अजून एक प्रॉब्लेम आहे, तो करू आपण आता. ओके, so now listen the problem carefully. The problem is from page number 220. Okay, it's a problem number 2. नीट आहे का. A battery after a long use has EMF of 24 volt and internal resistance of 380 ohm. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे रेजिस्टन्स आणि EMF म्हणजे व्होल्टेज दिले. ओके, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला. किती आहे बघा, व्होल्टेज इज 24 volt and resistance is 380 ohm.
ओके, प्रश्न आहे का? कॅल्क्युलेट द मॅक्झिमम करंट. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम करंट. ओके, सो तुम्हाला करंट काढायचं आहे. ड्रॉन फ्रॉम द बॅटरी. कॅन दिस बॅटरी ड्राईव्ह द स्टार्टिंग मोटर ऑफ कार. कारची स्टार्टिंग मोटर चालेल का? म्हणजे कारला इग्निशन असताना आपण स्टार्टर मारतो ना रे, आपण स्टार्टर मारतो कारचा, म्हणजे आपण बॅटरीतनी पॉवर वापरतो ना. तर त्यांनी विचारले ती कार चालू होईल का नाही. आता ते चालू होईल का नाही नंतर बघू, पहिले आपण करंट काढू. ओके, काय रे ओम्स लॉ? V इज इक्वल टू I इंटू R. सो I इज इक्वल टू काय येणार? V अपॉन R. सो I इज इक्वल टू V, वोल्टेज किती आहे रे? 24 अपॉन 380. ओके, ठीक आहे. आता ही डिव्हिजन जर का आपण केली, मी आता डायरेक्ट आन्सर लिहितोय. I इज इक्वल्स टू 0.063 एम्पियर. ओके, सो द करंट कम 0.063 एम्पियर. ओके, करंट काढला आपण. आता त्यांनी अजून एक प्रश्न विचारले, कॅन दिस बॅटरी ड्राईव्ह द स्टार्टिंग मोटर ऑफ कार. याचा अर्थ काय रे? या करंटमुळे बॅटरी कार चालू करू शकते का नाही. तर आता त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कार चालू करण्यासाठी किती करंट लागतो, आणि तो ह्यांनी दिला नाहीये. ओके, त्यांनी हे सांगितलंच नाही तुम्हाला की कार चालू करायला किती करंट लागतो, पण साधारण ही करंटची व्हॅल्यू खूप छोटी आहे, कमी आहे. एक लक्षात ठेवा, किमान 1 एम्पियर तरी करंट लागतो किंवा त्यापेक्षा जास्त, आणि हा 1 एम्पियरपेक्षा खूप कमी आहे. Therefore, we can say that this current is not going to drive the battery of the car. म्हणजे बॅटरी ऑन होणार नाही, कारण करंटची व्हॅल्यू खूपच कमी आहे. ठीक आहे, समजलंय? सो आत्ता या लेक्चरला आपण काय काय बघितलं रे? तर बेसिकली आपण पहिल्यांदा बघितलं ओम्स लॉ. सो व्हॉट एक्झॅक्टली इज ओम्स लॉ. ओके, त्याचं स्टेटमेंट, त्याचा ग्राफ. ओके, आणि नंतर न्यूमरिकल्स. ठीक आहे, 10th मध्ये असताना तुम्हाला ओम्स लॉचे एक्सपेरिमेंट पण झाले असतील स्कूलमध्ये. ओके, त्यामुळे त्यांनी ओम्स लॉ खूप डिटेलमध्ये नाही दिला. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला शिकायचं आहे फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ ओम्स लॉ आणि लिमिटेशन्स. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय? जे इक्वेशन मी ड्रिफ्ट वेलॉसिटीचे लिहिले होते ना, तसे ओम्स लॉ यूज करून लिहायचा. ओके, आणि सेकंड लिमिटेशन म्हणजे ड्रॉबॅक काय, कुठल्या कुठल्या मटेरियलसाठी ओम्स लॉ ॲप्लिकेबल नाही आहे. That we'll study next time. Okay, so thank you.